Yes, guys. So welcome everyone. Welcome to Sadeva classes. Today, sorry guys, thoda sa yes, guys. So let's continue our practice 3.1. Please mute your sound. Yesterday we have completed up to question number 1, 2, 3, 4, 5, 6. Okay, guys. So question number 7. Let's see question number 7. Practice set 3.1. इन त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए व बी चे दुभाजक बिंदू ओ मध्ये छेदतात. तुम्हाला कोण सी चं माप दिलेलं आहे 70 अंश. तुम्हाला माप काढायचं आहे ए ओ बी चं माप तुम्हाला काढायचं आहे. येस कनिष बोलो बेटा व्हॉट हॅपन्ड. In triangle ABC, bisectors of angle A and angle B intersect at point O. If angle C, measure of angle C is 70 degree, we have to find out measure of angle AOB, right? Kanish, do you have any problem, beta? Please ask me. Okay. So let's go. आपण सोडूया बघा पुढचा नेक्स्टला. आता तुम्हाला डायग्राम आधी काढावं लागणार आहे. यू हॅव टू ड्रॉ दिस डायग्राम. बघा डायग्राम कसा काढला मी बघा इथे एक ट्रायंगल एओबी आहे बघा. सॉरी एबीसी हा ट्रायंगल आहे आपला ए बी सी. दिस इज युअर ट्रायंगल ए. बघा ऑलरेडी मी दाखवलं फक्त तुम्हाला पण रिपीट करतो. ए बी सी इज युअर ट्रायंगल. हा एक ट्रायंगल आहे. काय सांगितलं ए चा बायसेक्टर ए अँगल एचा बायसेक्टर असा आहे. बी चा बायसेक्टर इकडनं जातो असं राईट. दिस बघा इथे तुम्हाला चिन्ह पण दाखवले मी ते. दिस शोज द बायसेक्टर ऑफ अँगल ए अँड अँगल बी. थोडं कलर चेंज करू का. येस बघा इथे हा आता हा कलर बरोबर दिसेल. नाव दिस इज द पॉइंट ओ. हा पॉइंट कोणता आहे तर ओ. दिस इज द पॉइंट ओ. आणि हा अँगल सी जो आहे ना अँगल सी हा जो आहे ना दिस इज युअर 70 डिग्री. हा काय अँगल सी तुम्हाला आहे 70 डिग्रीचा. व्हॉट यू नीड टू फाइंड आउट. तुम्हाला एओबी काढायचा आहे. कुठला ए ओ बी. बघा दिस अँगल यू हॅव टू फाइंड आउट दिस अँगल. मेजर ऑफ दिस अँगल ए ओ बी. समजलं क्वेश्चन. इफ यू आर एबल टू अंडरस्टँड द क्वेश्चन. जर तुम्हाला क्वेश्चन कळाला तर तुम्हाला पुढे सोडवायला प्रॉब्लेम नाहीये. यू शुड बी एबल टू अंडरस्टँड द क्वेश्चन. नाव हिअर फक्त लिहिले तुम्हाला रे एडी अँड रे बीई आर. रे एडी अँड रे बीई आर व्हॉट आर दे. दे आर द अँगल बायसेक्टर्स. तर काय लिहिणार मराठीमध्ये आपण. मराठीमध्ये काय लिहिणार किरण एडी आणि किरण बीई. काय लिहायचं किरण एडी आणि किरण बीई हे काय आहेत तर हे तुमचे अँगल बायसेक्टर म्हणजे काय ते आहेत कोन दुभाजक. काय आहेत ते कोन दुभाजक आहेत. पुढे कोणाचे दुभाजक आहेत ए आणि बी चा. कोण ए आणि कोण बी चे दुभाजक आहेत रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे. मेजर अँगल सी. सी किती आहे 70 चा आहे. आईचा फोन वाजतो बघ एकटा. मेजर अँगल एओबी तुम्हाला काढायचा आहे. सो व्हॉट आर द स्टेप्स हिअर. काय स्टेप आहे बघा. इन ट्रायंगल एबीसी हा मोठा ट्रायंगल आपण एबीसी घेतला. इन ट्रायंगल एबीसी या मोठा त्रिकोण एबीसी मध्ये मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल सी इज इक्वल टू 180. कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर किती आले 180 अंश आलेले आहे. व्हॉट इज द रिझन. द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 180. राईट. सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल म्हणजे काय त्रिकोणाच्या कोणांच्या बेरजेचा गुणधर्म. मराठीमध्ये असेल तरी चालेल. त्रिकोणाच्या कोणांच्या बेरजेचा गुणधर्म. त्रिकोणाच्या कोणांच्या शॉर्ट मध्ये असेल तरी चालतं. त्रिकोणाच्या कोणांच्या बेरजेचा गुणधर्म. बोल प्रतीक्षा प्रगती. हा बोला प्रज्वल. तुम्हाला समजत असेल तर मला विचारू शकतो मी काही प्रॉब्लेम नाही. नाव आता मेजर बघा ए आणि बी तुमच्याकडे आहे का नाही. यू डो नॉट हॅव ए आणि बी. ए बी आहे का नाहीये. सी किती आहे 70. सी किती आहे 70 आणि हा आला 180. आता हा सी तुम्हाला तिकडे घेऊन जायचा आहे. व्हॉट विल हॅपन. इट विल बी सबट्रॅक्टेड. हा काय होणार तुमचा सबट्रॅक्ट होऊन जाणार. येस बघा हिअर इट विल बी सबट्रॅक्टेड फ्रॉम युअर ए अँड बी. बघा सो मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी इज इक्वल टू 180 मायनस 70. 180 मायनस 70 किती आले 110. तर बघा ही स्टेप 110. आता या दोघांना काय केलं आपण प्रत्येक पदाला 1/2 ने भाग लावला. हाफ 1/2 इथे भाग लावला. 1/2 एम मेजर अँगल ए 1/2 से डिवाइड मल्टीप्लाई किया हियर ऑल्सो अँड हियर ऑल्सो. तर हे किती आले 1/2 इंटू 110 किती आले 110 किती आले 55. किती आले 55 राईट. हे बघा 110 इंटू 1/2 110 2 ने भाग लावला तुम्हाला आलं 55. आता इथे हाफ ऑफ एम ए अँड हाफ ऑफ बी. हाफ ऑफ ए प्लस हाफ ऑफ बी इज इक्वल टू 55. परत आपण ट्रायंगल मध्ये गेलो. इन द ट्रायंगल आता कोणता ट्रायंगल घेतला इथे. प्लीज म्यूट युअर साऊंड. हिअर विच ट्रायंगल वी हॅव टेकन. गाइस म्यूट युअर साऊंड. वी हॅव टेकन दिस स्मॉलर ट्रायंगल. कोणता ट्रायंगल बघा. वी हॅव टेकन दिस स्मॉलर ट्रायंगल ए ओ बी. दिस ट्रायंगल ओके. आणि इथे पण तुम्हाला सेम प्रॉपर्टी वी आर गोइंग टू यूज. इथे सेम प्रॉपर्टी तुम्हाला वापरायची आहे. कोणती प्रॉपर्टी बघा तुम्हाला. येस. सो हिअर ऑल्सो इन दिस ट्रायंगल छोट्या ट्रायंगल मध्ये मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल ए ओ बी इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन सेम आहे. सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल.
त्रिकोणाच्या कोनांच्या बेरजेचा गुणधर्म, किंवा तुम्ही साध्या सोय भाषेत पण लिहू शकता, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. नाव हिअर बघा, मेजर अँगल ए आणि मेजर अँगल बी, जर तुम्ही इथे त्या ट्रायंगल मध्ये बघितला, सो ऍक्च्युली ए च्या हाफ येतो, सॉरी इथे, आणि हिअर ऑल्सो इट इज हाफ ऑफ बी, दॅट मीन्स इट इज 55 डिग्री. किती आला तो? इट इज 55 डिग्री, राईट. सो AOB is equal to A180 minus 55, 180 minus 55, so answer is 125. आन्सर किती आलं? 125. गेटिंग गाईज? आन्सर किती आलं? 125. परत थोडं रिपीट करतो बघा तुमच्यासाठी, एकदा परत स्टेप बाय स्टेप तुम्हाला परत रिपीट करतो. बोल प्रज्वल. ओके गाईज, सो लेट्स रिपीट इट अगेन. फक्त तुमचं लक्ष असू द्या स्क्रीनवर, आणि तुम्हाला कुठेही डाऊट असेल ना, ऍटलीस्ट यू व्हॉट यू डू, यू टेक वन्स रफ नोटबुक वगैरे लिहून बसा, तुम्हाला बरं पडतं. प्रश्न काय बघा, त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए आणि कोण बी चे दुभाजक बिंदू ओ मध्ये छेदतात, हा प्रश्न आपल्याला म्हणजे ही दिलेली माहिती आहे. सी चं माप दिलेलं आहे 70 अंश, तर तुम्हाला AOB चं माप काढायचं आहे. आता हे तुम्हाला असं कळेल का? नाही. तो दॅरफॉर यू हॅव टू ड्रॉ डायग्राम, तुम्हाला डायग्राम काढावी लागेल. So in triangle ABC, bisectors of A and B intersect at point O. Measure angle C is 70 degree. You have to find out the measure of angle AOB. For that purpose, we are going to draw a diagram. तर तुम्हाला इथल्या इथे डायग्राम काढायचा असेल तो पण तुम्ही काढून बघू शकता इथे. आय कॅन शो यू हिअर. बघा, लेट्स सी हिअर. बघा, असा एक डायग्राम आपण इथे इथे तुमच्या समोर काढून दाखवतो. हिअर सपोज दिस इज युअर ट्रायंगल एबीसी. असं काही कुठली मापं दिलेली नाही. सपोज दिस इज वर्टेक्स ए, हा शिरोबिंदू ए आहे, इथे बी आहे, इथे सी आहे, राईट. नाव क्वेश्चन इज व्हॉट, ए आणि बी चे दुभाजक आहेत, सो किंवा द बायसेक्टर. सो एका बायसेक्टर आपला असा येणार, राईट. सो हिअर एक पॉईंट आपण इथे देऊ, इथे एक पॉईंट देऊ. देन सपोज हा पॉईंट तुमचा आहे, आपण कुठला पॉईंट घेतला त्यामध्ये, कुठला ते घेतला, ओके, AOB ना, राईट. सपोज हा डी आहे, राईट, सपोज. देन बीचा बायसेक्टर इट विल गो फ्रॉम हिअर, असा एक जाणार बीचा बायसेक्टर. हिअर इट शोज लाईक दिस. डायग्राम एकदा आला तुम्हाला, दिस इज द पॉइंट ओ, हा पॉइंट ओ आपल्याकडे आहे. व्हॉट इज आस अँगल सी, मेजर ऑफ अँगल सी किती दिलंय तुम्हाला? मेजर ऑफ अँगल सी, दिस वन इज 70. हा किती आहे तुम्हाला? 70. यू हॅव गिवन दिस वन 70, and you have to find out the measure of angle AOB. You have to find out measure of angle AOB. Getting? Good. Yes. So if you are able to understand the diagram, then let's see. Let's solve ahead. Yes, someone has sent a message. Yes, sir. Okay, good. Now, so what we need to do? आता काय करायचं बघा. Here, I'll tell you in a step by step manner. आपण काय करणार आहोत इथे. Yes. Good. Now, हे बघा इथे. सो फर्स्ट आपण काय घेतलं? ABC, मेजर ऑफ अँगल ABC घेतलं आपण. सो हिअर यू गेट A प्लस B इज इक्वल टू 100 मायनस 70, दॅट इज 110. किती आले? 110. नाव आपण छोटा ट्रायंगल घेतला, दिस वन AOB, हा छोटा ट्रायंगल घेतला AOB. सो व्हॉट हॅपन इन दॅट, इथे बघा AB यू नो, पण हाफ ऑफ A आणि B आलं तुमचं. काय आलं? हाफ ऑफ A आणि B, राईट. हे बघा, आय शो यू. इथे तुम्हाला हाफ ऑफ A आणि हाफ ऑफ B करायचंय. येस, प्रेमराज इज कमिंग. गुड. हा, इकडे बघा, टोटल ए प्लस टोटल बी इज इक्वल टू 110. मग त्याचा हाफ, दिस वन हाफ अँड धिस हाफ इज इक्वल टू 55. समजलं आता? समजलं का? हा टोटल इट इज, हा बघा, ए प्लस बी, हा दिस टोटल ए प्लस बी इज इक्वल टू 110, बट त्याचा हाफ आहे ना, बिकॉज बायसेक्टर आहे. therefore ए चा हाफ घेतला आपण आणि बी चा हाफ घेतला. व्हॉट डू वी गेट हिअर? 110 डिवायडेड बाय 2. 110 डिवायडेड बाय 2. सो व्हॉट डू वी गेट हिअर? वी गेट 55. आणि ते 55 मध्ये तुम्ही मायनस केले आहेत 180 मधून. ओके, चलो I'll tell you, directly जाऊया. So this is your diagram. In this diagram, what is given to you? See, ray AD and ray BE are angle bisectors of angle A and angle B respectively. या त्रिकोण ABC मध्ये किरण AD आणि किरण BE हे कोण A व कोण B चे काय आहेत? दुभाजक आहेत. काय तर दुभाजक आहेत. कोण सी चं माप तुम्हाला दिलेलं आहे 70. मेजर ऑफ अँगल सी इज गिवन टू यू इज 70. गेटिंग गाइस? You have to find out measure of angle AOB. You have to find out measure of angle AOB. This angle AOB. For that purpose, we have taken this property. ही प्रॉपर्टी आपण 2 वेळा घेतलेली आहे. अँगल सम प्रॉपर्टी. प्लीज म्यूट युअर साऊंड, कोणातरी आवाज चालू आहे. अँगल सम प्रॉपर्टी वी हॅव टेकन ट्वाइस. किती वेळा घेतलेले आपण? वी हॅव टेकन इट ट्वाइस. सो इन ट्रायंगल ABC, हा मोठा ट्रायंगल, इन दिस ट्रायंगल ABC, what happened? Measure of angle A
प्लस मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल सी इज इक्वल टू 180. प्रॉपर्टी कालपासून आपण ते शिकतोय. सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल, दॅट इज म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणतो त्रिकोणाच्या कोनांच्या बेरजेचा गुणधर्म, किंवा मग सरळ सरळ तुम्ही लिहिलं तरी चालेल. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. त्यानंतर ए प्लस बी. सी इज व्हॉट? सी इज यू ऑलरेडी नो. सी इज किती दिलं तुम्हाला इथे? 70. सी इज 70. देअरफॉर दिस 70 विल गो टू राईट हँड साइड अँड इट विल बी सबट्रॅक्टेड. ए आणि बी चं माप किती येणार तुम्हाला? 180 मायनस 70. 180 minus 70 will be 110, right? It will be 110 here. So here what do we get here? आता हे बघा, या स्टेपला सोपं, इथपर्यंत इझी आहे. बट व्हॉट हॅपन, व्हॉट वी डिड हिअर, आपण प्रत्येकाला हाफ हाफ ने डिवाइड केलं, 2 ने डिवाइड केलं. दॅट मीन्स मेजर अँगल ए डिवाइडेड बाय 2, मेजर अँगल बी डिवाइडेड बाय 2, 110 डिवाइडेड बाय 2. व्हॉट वी गेट हिअर? 55. त्याला आपण दिलं पॉईंट नंबर 1. त्याला आपण दिलं पॉईंट नंबर 1, राईट? Then after that we have taken the smaller triangle. कोणता triangle घेतला? We have taken this smaller triangle here. I'll show you. परत एकदा जाऊया. This smaller triangle we have taken here. This one, A O B. प्रज्वल आवाज बंद कर बाळा. प्रज्वल mute your sound. Then AOB, this smaller triangle we have taken, and in this triangle what do we get? Measure angle A plus measure angle B plus measure angle AOB is equal to 180. आता हा जो A आणि B आहे ना, हे ऍक्च्युअली टोटल नाही ना, हाफ आहेत. मग याचा हाफ किती आलं? 55. सो मेजर अँगल AOB is equal to 180 minus 55. बघा इथे this one. So measure angle A plus measure angle B is equal to measure angle AOB is equal to 180. So you get sum of measure of a triangle. ओके, त्रिकोणाच्या कोनांच्या बेरजेचा गुणधर्म लिहा, किंवा तुम्ही ते सर्व लिहू शकता. देन आता सबट्रॅक्शन करायचं. इथे काय करायचं? सबट्रॅक्शन हिअर. मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी इथून घेतलं. कुठून घेतलं? फ्रॉम 1. बिकॉज एचा हाफ आहे ना हा या त्रिकोणामध्ये. इन दिस ट्रायंगल अँगल ए इज हाफ ऑफ दिस अँगल ए, म्हणून हे माप आपण घेतलं दोघांचं. 55. वी हॅव टेकन दिस 55. सबट्रॅक्शन करा हिअर. सबट्रॅक्शन करा. व्हॉट डू यू गेट हिअर? 180 मायनस 55, 125. किती आले? 180 मायनस 55 आले 125. इज युअर आन्सर, राईट? इज युअर आन्सर. समजतं तुम्हाला सर्वांना? गुड. Okay guys, so let's go and solve another question here. Let's go and solve another question here. Yes. Okay, एक second. Yes guys, so next question is question number 8. प्रश्न क्रमांक 8 काय बघा. दोन्ही तुम्हाला लिहून ठेवलेत मी, इंग्लिशमध्ये पण मराठीमध्ये पण तुम्हाला, आणि इतकं छानपैकी तुमच्यासाठी ते प्रेझेंटेशन करून ठेवलंय मी. म्हणजे तुमचं स्क्रीनशॉटच आहेत आणि काही मध्ये हातात सोडले. आकृती 3.11 ही आकृती 3.11 आहे. यामध्ये तुम्हाला काय दिलंय बघा. यामध्ये या आकृतीमध्ये रेषा AB आणि CD समांतर आहेत. बघा, ही रेषा AB आणि ही रेषा CD काय तर समांतर रेषा आहेत. त्याचबरोबर PQ ही त्यांची काय आहे? छेदिका आहे. बघा, ही PQ काय त्यांची छेदिका आहे. किरण PT आणि किरण QT हे अनुक्रमे, बघा किरण PT, बघा हा जो PT आणि हा QT हे अनुक्रमे छेदतात. कुठे असतात ते? त्याचे काय? कोन दुभाजक आहेत. ते काय तर ते कोन दुभाजक आहेत. तुम्हाला सिद्ध काय करायचं आहे? व्हॉट यू नीड टू प्रूव्ह. तुम्हाला सिद्ध करायचं आहे की हा जो कोन आहे इथे, कोणता कोन? PTQ. बघा हा जो कोन आहे ना, या ठिकाणी जो कोन तयार झाला, हा कोन किती आहे? 90 अंशाचा आहे. तुम्हाला सिद्ध करायचं आहे. समजलं? तुम्हाला सिद्ध करायचं आहे की हा कोन आहे 90 अंशाचा, राईट? I'm again repeating the question here. In this figure 3.11, तुम्हाला 3.11 म्हणायचं नाहीये, याला 3.11च म्हणायचं आहे. 3.11, 3.11, right? Line AB and line CD are parallel. These two lines are parallel lines. Okay, and PT, ray PT and ray QT are the angle bisector. They are the bisectors. ते काय तर bisectors आहेत. Now you need to prove that angle, measure angle PTQ, measure of angle PTQ is 90 degree. म्हणजे तुम्हाला you have to show that this is a right angle. This is a right angle. तुम्हाला right angle show करायचा आहे. Getting? Okay, so if you are able to understand the question, then let's go towards the problem or the answer. एक second, guys. Yeah. So this is the diagram. मी repeat केली diagram. This is the your diagram. सर्व तेच आहे. Okay. इन दिस गिवन म्हणजे काय म्हणूया आपण त्याला? पक्ष. काय म्हणूया आपण त्याला? पक्ष. हा तुमच्यासाठी नवीन काहीतरी पार्ट आहे बघा. गिवन म्हणजे काय? पक्ष. लक्षात घ्या. जे दिले ते लिहून घ्यायचं. लाईन AB पॅरलल लाईन CD. रेषा AB आणि रेषा CD समांतर आहेत. देन लाईन PQ इज ट्रान्सव्हर्सल. ही रेषा PQ काय आहे तर छेदिका आहे. जे आहे ते लिहून घ्यायचं. त्याच्यामध्ये काही नसतं वेगळं.
टू प्रूव्ह, लक्षात घ्या, टू प्रूव्ह म्हणजे काय, साध्य, मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण साध्य. काय प्रूव्ह करायचं, व्हॉट वी नीड टू प्रूव्ह, काय साध्य करायचं आहे. दॅट अँगल PTQ इज इक्वल टू 90 डिग्री, हा जो कोण आहे ना अँगल PTQ इज इक्वल टू 90 डिग्री, वी हॅव टू प्रूव्ह दॅट. आणि मग मला पुढे येतं प्रूफ, हा एक पार्ट येतो प्रूफ. प्रूफ म्हणजे काय, सिद्धता. प्रूफ म्हणजे काय, तर सिद्धता. ठीक आहे, इथून आपण सिद्धता सुरू केलेली आहे. आपण त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत हळूहळू टप्प्याटप्प्याने पोहोचणार आहोत. राईट गाईज, सो लेट्स स्टार्ट हिअर. हिअर यू कॅन सी मेजर अँगल BPQ plus measure angle PQD is equal to 180. Measure angle this one, BPQ plus PQD is equal to 180. Why? दे आर इंटिरियर अँगल्स. ते काय आहेत, तर अंतरकोन आहेत. काय आहेत ते, अंतरकोन आहेत, लक्षात घ्या. बिकॉज या दोन लाईन काय पॅरलल आहेत, दिस लाईन्स आर पॅरलल, देअरफॉर दे आर इंटिरियर अँगल्स, ते अंतरकोन आहेत आणि त्यांची बेरीज 180 अंश असते. नाव अँगल TPQ, बरोबर, दिस अँगल TPQ हा काय आहे, तर या टोटलचा हाफ आहे बघा. टोटल BPQचा हाफ आहे बघा, हाफ ऑफ अँगल BPQ, बिकॉज इट इज ऑलरेडी गिव्हन. बायसेक्टर म्हणजे तो हाफ असतो. Similarly, angle TQP. Similarly, angle TQP is equal to half of angle, कोणता angle PQD, right? Same given. Okay, तो पण bisector आहे. So number 1, number 2 and number 3, right? Number 1, number 2 and number 3. Here, next step ला काय बघा तुम्हाला. Yes, so next step is what here? इन छोटा ट्रायंगल घ्यायचा आपल्याला, दिस ट्रायंगल, वी हॅव टू टेक दिस ट्रायंगल PTQ, दिस ट्रायंगल PTQ हिअर, PTQ, राईट. इन दिस ट्रायंगल PTQ, छोटा त्रिकोण PTQ मध्ये काय बघा तुम्हाला. In this triangle, what is given to you? Measure angle PTQ plus measure angle TPQ plus measure angle TQP is equal to 180. Property same. Sum of measure of a triangle is equal. Sum of measures of angles of a triangle. त्रिकोणाच्या कोनांच्या बेरजेचा गुणधर्म. नाव PTQ तसंच ठेवायचा बिकॉज आपल्याला काढायचा आहे. याला हाफ ऑफ घ्या, TPQ आणि TQP. सो हाफ ऑफ BPQ. TPQ म्हणजे काय, हाफ ऑफ BPQ फ्रॉम 1 and 2 आहे ना, 2, 3 वगैरे. आणि TQP पण तुमचं हाफ आहे PQD इज इक्वल टू 180. आता याला कॉमन काढा, 1/2 बघा इथे, 1/2, 1/2 इज कॉमन हिअर, सामायिक आहे, त्याला बाजूला घ्या इकडे. आणि या दोघांची बेरीज BPQ प्लस PQD, एक वरून किती मिळेल, 180, ऑलरेडी आपण काढलेली आहे. Therefore, याला डिवाइड करा, हिअर इट इज 90, किती आले, 90 आले, राईट. देन मेजर अँगल PTQ, मेजर अँगल PTQ इज इक्वल टू, इथे 90 आले ना, हे दिस इज 90, म्हणजे 90 इकडे जाऊन सबट्रॅक्शन करा, यू गेट द आन्सर. तुम्हाला मिळेल PTQ इज इक्वल टू 90 डिग्री. PTQ मिळाला तुम्हाला, 90 डिग्री मिळाला, अँड इट इज हेन्स इट इज प्रूव्ड, हे सिद्ध झालं. शेवटी काय ना तुम्ही, हे सिद्ध झाले. ओके, इट इज प्रूव्ड किंवा हे सिद्ध झाले, इट इज प्रूव्ड और किंवा हे सिद्ध झाले. समजलंय, गेटिंग गाईज. थोडंसं कन्फ्युजिंग वाटेल, बट डोंट वरी, तुम्हाला समजेल. So let's see the next question here. What is the question here? Let's see. Question number 9. Yeah. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 काय, सोपा आहे बघा. तुम्हाला आकृती दिली आहे 3.12 आणि त्यावर तुम्हाला ABC ची मापं काढायची आहेत. दिसतं तुम्हाला, ही आकृती आहे. तुम्हाला ABC ची मापं काढायची आहेत. युझिंग द इन्फॉर्मेशन गिव्हन इन 3.12 फिगर, यू हॅव टू फाइंड आउट द मेजर ऑफ अँगल AB अँड C. AB अँड C. जर तुम्ही डायग्राम नीट बघाल ना, तुम्हाला सगळं समोरासमोर कळेल. जेवढा B आहे तेवढा B किती असणार, 70 अपोजिट अँगल आहेत. C आणि 100 काय आहेत, लिनियर पेअर आहेत, एक रेषेजोडीतील कोण आहेत. B आणि C मिळाला की पुढचं तुम्हाला सोपं होऊन जातं, राईट. इकडे बघा, B इज इक्वल टू 70 अपोजिट अँगल, व्हर्टिकल अपोजिट अँगल आहेत, ते विरुद्ध कोण आहेत. C किती आहे, C प्लस 100 किती आले, 180 रेषेजोडीतील कोण आहेत, अँगल्स इन लिनियर पेअर. आणि मग B आणि C मिळाले की A पण मिळून जातो. लेट्स सी हिअर हाऊ आर वी गोइंग टू सॉल्व दिस. नाव डायग्राम काढलाय. देन you have to find out measure of angle ABC is equal to how much, हा क्वेश्चन आहे आपल्याकडे, राईट. नाव मेजर ऑफ अँगल B डायरेक्टली मिळेल. मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू 70 बिकॉज व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणजे काय, तर विरुद्ध कोण म्हणूया आपण त्याला, विरुद्ध कोण. काय तर विरुद्ध कोण आहेत ते, विरुद्ध कोण, व्हर्टिकल अपोजिट अँगल्स. देन मेजर अँगल C प्लस 100, मेजर अँगल C प्लस 100 किती आले, 180. मेजर अँगल C प्लस 100 इज इक्वल टू 1. Okay, sorry guys, so there was some problem, network problem. Angle B आपल्याला मिळाला आहे 70. Angle B we got 70 because it is vertical opposite angle.
then a measure angle C plus 100 is equal to 180 because it is the angles, these are the angles in linear pair. रेषी जोडीतील कोण आहे ते काय म्हणतात त्याला, रेषी जोडीतील कोण. therefore angle C is equal to, therefore angle C is equal to 180 minus 100. angle C तुम्हाला मिळाला 80. okay, angle C you got 80. therefore measure angle A plus measure angle B plus measure angle C is equal to 180. same, sum up. सो आय एम रिअली सॉरी, परत गडबड होते. असू द्या, थोडंच राहिलं आपलं, होऊन जाईल ते. हॅज डिसेबल द पार्टिसिपंट स्क्रीन शेअरिंग. होस्ट कोण आहे तुमच्यामध्ये बाबा? तुमच्यात होस्ट कोण झालं आता? कोणी होस्ट नाही ना तुमच्यामध्ये?